श्लोक 5. दैवी संपत्ती मोक्षाय निबंधाया सुरीमता मा शुच संपदन दैवीमभिजातोऽसि पांडव. अर्थ: दैवी वृत्ती म्हणजेच संपत्ती ही बंधनातून मुक्त करणारी व आसुरी संपत्ती ही बंधनात टाकणारी आहे असे समजले जाते. पण पंडूसुता अर्जुना, तू मात्र दैवी संपत्तीसह निर्माण झाला आहेस, म्हणून तू शोक किंवा कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस. विवरण: वरील सर्व दैवी आणि आसुरी संपत्ती ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनात थोडीशी भीती निर्माण झालेली दिसते आणि याच वेळी भगवंत त्याला सांगतायत की अर्जुना, तू अजिबात घाबरू नकोस, कारण तू जन्मजातच दैवी संपत्तीसह जन्माला आलेला आहेस आणि तो तुझा स्वभाव सुद्धा आहे. तू दैवी संपत्तीत वर्णलेले गुण घेऊनच आला असल्यामुळे तुला काळजी करायची कोणतीच कारण नाही. कारण ही दैवी संपत्ती सर्व बंधनातून म्हणजे संसार पाशातून किंवा प्रपंचाच्या तापातून आपल्याला मुक्त करते. तर आसुरी संपदेने मात्र विविध प्रकारची बंधने निर्माण होतात. आपले जीवन स्थलकालात वावरते, आकारात व जडतेत बद्ध आहे. या साऱ्या बंधनातून ज्याला मुक्त व्हावे असे वाटते त्यांनी दैवी संपत्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, कारण ती परतत्वाला स्पर्श करते, म्हणजेच ती आपल्याला या संसार पाशातून मुक्त करते. आसुरी किंवा राक्षसी वृत्तीने बंधने वाढतात, म्हणून त्यापासून प्रत्येकाने दूर राहण्याचाच प्रयत्न करायला पाहिजे किंवा दूरच राहावे. तसेच जे साधक दैवी वृत्तीने युक्त आहेत त्यांनी आसुरी वृत्तीच्या प्रलोभनांना कधीच बळी पडू नये. त्याने माणसाचे अधःपतन होते आणि हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे आणि त्यापासून नेहमीच दूर राहावे असे भगवंत इथे अर्जुनाला आवर्जून सांगत आहेत. दैवी संपत्ती प्रयत्नाने प्राप्त करता येते. साधक जेवढा या भगवंताचे जवळ जातो तेवढा तो या प्रपंचाच्या तापातून किंवा संसार पाशातून दूर जाऊ लागतो. मग साधकामध्ये असलेले आसुरी संपत्तीचे दुर्गुण सुद्धा कमी होऊ लागतात. साधकाचे विचारात व आचरणात दैवी संपत्तीचे गुण प्रगट व्हायला लागतात. यासाठी भगवंताचे जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे त्याचे नाम, रूप, गुण आणि चरित्र इत्यादीचे श्रवण व मनन सातत्याने करणे. या साधनेत निश्चय मात्र हवाच आणि तो अगदी म्हणजे अटळ, ज्याला आपण म्हणतो तो आज केलं उद्या नाही असं करू नये. त्याचबरोबर मी शरीर आहे व शरीर माझे आहे या वृत्तीत संसाराशी म्हणजे प्रकृतीशी आपण बांधिलकी मानतो. ही मनाची बांधिलकी जशी कमी होत जाईल तसे दैवी संपत्तीचे गुण वृद्धिंगत होतात. ज्या दिवशी बांधिलकी संपूर्णपणे समाप्त होते त्याच वेळी दैवी संपत्तीचे सर्व गुण आपल्यामध्ये प्रगट होतात आणि ते मुक्तीला कारण ठरतात. भगवंताने माणसाला बुद्धीची आणि विचाराची एक विलक्षण शक्ती दिलेली आहे. तिच्या साह्याने मुक्तीसारखी अवघड गोष्ट मनुष्य प्राप्त करून घेऊ शकतोच. आपल्याला प्राप्त असलेली ही गोष्ट भगवंताच्या कृपेचे फळ आहे असा भाव मनात ठेवून आपले मन, बुद्धी, शरीर इत्यादी गोष्टी विश्वसेवेद्वारा भगवंताचे कारणी लावाव्यात, म्हणजेच दैवी संपत्तीचे साह्याने आपण मोक्षाप्रत जातो. निबंधाया सुरीमता. जन्म मरण्याचे फेऱ्यात सातत्याने फिरणारी ती सर्व आसुरी संपत्ती आहे. जोपर्यंत माणसाची अहंता जात नाही तोपर्यंत त्याचे अंगात जरी काही उत्तम गुण असतील तरी त्याचा उपयोग होत नाही, कारण ते गुणच त्याच्या अवनतीला कारण ठरू शकतात. कारण ही अहंताच त्याच्या उत्तम गुणांना मारक ठरते. तसेच माणसाला जोपर्यंत शरीर व त्या संबंधीचे भोग यांची आसक्ती आहे तोपर्यंत तो या सर्व गोष्टीतून मुक्त होऊ शकत नाही आणि आसुरी संपत्तीचा एक एक गुणच माणसाला बंधन निर्माण करणार आहे. म्हणून ही संपत्ती जन्ममरणाचे बंधनात सतत बांधून ठेवते असे भगवंत अर्जुनाला इथे समजावून सांगत आहेत.
माशुच संपदन दैवी अभिजातोसी पांडव. माशुचहा म्हणजे शोक करू नकोस, कारण अर्जुना तू तर जन्मजात दैवी गुणांनी युक्त आहेस. ते तुला अगदी पहिल्यापासूनच प्राप्त झालेले आहेत. तेव्हा आसुरी संपत्तीच्या भीषण परिणामांची तू काळजी करायचे अजिबातच कारण नाही. माशुचा हे पद 16व्या व 18व्या अध्यायात असे 2 वेळा गीतेमध्ये आलेले आहे. केवळ अर्जुनाला समजवण्यासाठीच भगवंताने या पदाचा उपयोग केलेला आहे. दैवी संपत्तीने युक्त असलेला पुरुष अनुकूल किंवा प्रतिकूल अशा कोणत्याही परिस्थितीत आपले चित्त विचलित होऊ देत नाही. युद्ध करावे लागेल, त्यात प्राणहानी होऊन पाप लागेल असे भ्रम अर्जुनाचे मनात उत्पन्न झालेले होते किंवा आहेत. त्यांनी असे भयभीत होऊ नये, कर्तव्यापासून दूर जाऊ नये, यासाठी अभय या दैवी गुणाने अर्जुन तर अगदी जन्मापासून युक्त आहे. तो कोणत्याही प्रसंगाला घाबरणार नाही आणि तू घाबरूही नकोस असा दिलासा इथे भगवंत देत आहे. म्हणजेच त्याच्या अंगात असलेला हा जो अभय नावाचा गुण आहे, त्याचा जणू काही भगवंत इथे जागृत करत आहेत. आणि म्हणूनच जो जन्मजात दैवी गुणांनी युक्त आहे, त्याने आसुरी वृत्तीच्या मोह व भय या गुणापासून दूरच राहावे असे भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया.